वाचनात आलेला एक सुंदर लेख आणि त्या निमित्ताने विचार करून बघा. तुम्ही कधी एकटे असताना शांतपणे बसून विचार केला आहे का? तिनं तुमच्यासाठी काय केलं आहे याचा. ती तासन तास स्वयंपाकघरात काही बाही बनवत असते आणि तुम्ही काही सेकंदात ते फस्त करता. कधीतरी ती उन्हात काहीतरी वाळवते, तर कधी पाण्यात काहीतरी भिजवते, कधी चटपटीत मसालेदार, कधी कधी गुळापेक्षाही गोड, तर कधी तिखट आंबट गोड चवीचं. मेथीच्या पराठ्यात, गाजराच्या हलव्यात, भोपळ्याच्या भरितात, जवसाच्या चटणीत, बारीक चिरलेल्या कोथिंबिरीत, तर कधी वेल दोड्याच्या टरफलात. आपण फक्त शिजलेली डिश पाहतो आणि ताव मारतो, पण आपल्याला दिसत नाही. स्वयंपाकघरातली उष्णता, हातावर गरम तेलाचा शिडकावा, अंगावर आलेली गरम वाफ, कापलेल्या खुणा, पायांना येणारी सूज, पांढरे होणारे केस आणि थकत चाललेले तिचे गात्र ती जाणवू देत नाही. त्या छोट्याशा स्वयंपाकघरात कधीतरी नीट बघा, तुम्हाला तीच दिसेल. ओट्याचा आधार घेऊन उभी असेल. वर्षानुवर्ष काय बदललेलं आहे? काही दात सरकले असतील, काही केस गळून पडले असतील. तुमच्या घराचं घरामध्ये रूपांतर करताना काही सुरकुत्याही आल्या असतील. तिचा नाकावर येणारा चष्मा, हातात वळणारा लाडू, गोल गरगरीत पोळी लाटताना व्यस्त असणारी तिची नजर, आजही ती तेच करते. गेले अनेक वर्ष ती तेच ते करते आणि तुम्हाला बघताच मग विचारेल, काय हवंय? हे सर्व कुठून आणते माहित नाही. किती आणते कुणास ठाऊक. कशात किती काय घालते, पुरवून उरवते मात्र. कधीतरी विचार करा, आजवर तिने जे काही केलं असेल ते तुम्ही नक्कीच करू शकणार नाही. तिच्या मनातल्या काही अव्यक्त भावना आणि दडपलेल्या इच्छा कधी पाहिल्याच आठवते, जे आपल्याला दिसत नाही. कारण न दिसणाऱ्या गोष्टी पाहणे आपल्यासाठी महत्वाचे नसतेच कधी. तसा चष्मा आपल्याकडे नसतोच. कधी तिच्या अनुपस्थितीत जेव्हा 2 बिस्किटं आणि तिनंच केलेला चहा हातात घेऊन स्वयंपाकघरातून बाहेर येऊन कोच्यावर स्वतःला झोकून देतो, तेव्हा मग तिचे शब्द विचार करायला भाग पडतात. काय हवंय? कारण एवढ्या वर्षात तिने फक्त अन्न शिजवलेलं नसतं, तर घर पण तयार केलेलं असतं स्वतःला झिजवून. बनवायला तास लागतात हो. संपूर्ण घर उभं केलेलं तिनं रात्रंदिवस मेहनत करून. तुम्ही एकदा यादी बनवता का तिनं काय केलं आहे याची? यादी बनवता येणार नाही. प्रयत्न केला तरी, पण चष्मा नक्कीच बदलू शकतो. म्हणून तिच्या त्या कष्टांना थोडीशी दाद द्या. बघा तिला एकदा गोड शब्दात तिचं गोडवं गायला शिका. किती आनंद वाटेल तिला बघा. म्हणूनच या सर्व माता भगिनींना, गृहिणींना हे समर्पित लेखन ज्यांनी लिहिले त्यांना मनापासून सलाम. अभिवाचन विठ्ठल शितोळे सर.